सोनम वांगचुक यांची पोलिसांनी उचलबांगडी केली आणि त्यांना नेऊन टाकलंय हॉस्पिटलमध्ये. सर्वात पहिल्यांदा या व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर तर रिअल थॉट आपल्या या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही अजूनही नवीन असाल ना आणि अजूनही तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका, कारण आपण ते बोलतो जे सत्य असतं. चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. आता सर्वात पहिल्यांदा आपण हे पाहूया, सोनम सर यांनी जे आंदोलन केलंय गेले 20 दिवसापासून ते आंदोलन कशासाठी होतं. तर सर्वात पहिल्यांदा मी त्याचं उत्तर असं देतो, सोनम सर यांनी जे आंदोलन केलं होतं ते आंदोलन चाललं होतं फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी. जे पेपरफुटी चाललीये, पेपरफुटी झाल्यामुळं विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय. 20-22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यात. 22 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय. तरी सुद्धा आपले जे शिक्षण मंत्री आहेत ना धर्मेंद्र प्रधान, ते राजीनामा देत नाहीयेत आणि त्यांचा राजीनामा नरेंद्र मोदी साहेब घेत सुद्धा नाहीयेत. तर हे जे आंदोलन चाललं होतं, आंदोलन फक्त यासाठीच चाललं होतं की लेकरांचं भविष्य उद्ध्वस्त होतंय फक्त आणि फक्त या पेपर फुटीमुळं. म्हणूनच सोनम सर यांनी आंदोलन उभा केलं. ते आंदोलन होतं शिक्षण मंत्री, आपले जे देशाचे शिक्षण मंत्री आहेत ना धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं तर खरंच धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे. आणि मला मोदी साहेबांना एक विचारायचंय, आज भारतामधून कानकोपऱ्यातून आवाज येतोय सर्वसामान्य जनतेचा की शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घ्या, मग तुम्ही राजीनामा का घेत नाहीये? असं नेमकं त्या शिक्षण मंत्र्याकडे तुमचं असं काय गुंतलंय, तुमचे असे काय काळे चिट्टे कारनामे आहेत जे तुम्ही शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेत नाहीयेत? आज सोनम सर यांनी गेले 20 दिवसापासून आंदोलन चालू आहे, अन्नत्याग आंदोलन आहे. पोटात अन्नाचा कण नाहीये, पाणी नाहीये, तो माणूस लढतोय विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी. तुम्ही या देशाचे पंतप्रधान आहात, मग तुम्ही नेमकं त्यांना भेटायला सुद्धा गेले नाही. तुमचा एकही नेता, एकही मंत्री त्यांना भेटायला सुद्धा गेला नाही. किती निर्दयी सरकार तुम्ही चालवताय. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी जर तुम्ही मैदानात उतरत नसाल तर मग तुम्ही काय कामाचे? सोनम सर यांना आज कानकोपऱ्यातून पाठिंबा मिळतोय आणि मला तरी असंच वाटतंय की आता या सरकारचे दिवस भरलेले आहेत. आणि इतके दिवस काँग्रेसनी राज्य केलं या देशावर, पण काँग्रेसमध्ये कमीत कमी नैतिकता तरी होती. आंदोलन जर कुणी करत असेल ना काँग्रेसच्या काळामध्ये तर काँग्रेसचे नेते जाऊन त्या आंदोलनाची दखल तरी घ्यायचे. जो आंदोलन करता आहे त्याचं म्हणणं काय आहे हे ऐकून तरी घ्यायचे. एवढी कमीत कमी काँग्रेसमध्ये नैतिकता होती. पण सध्या बीजेपी सरकार राज्य करते देशावर. जिकडे बघावं तिकडे बीजेपी सरकार आहे. म्हणजे नेमकं यांना करायचं काय हे समजत नाहीये. सरळ आणि स्पष्ट आहे, यांना लोकशाही संपवायची आहे. आणि जसं मला वाटेल तसंच या देशाला म्हणजे हुकुमशाहीकडे हा देश चाललेला आहे असं म्हणायला आता काहीच हरकत नाही. सोनम सर यांचं कमीत कमी त्यांच्या मागण्या पूर्ण करायच्या नाही करायच्या हे नंतरचा भाग आहे. पण तो माणूस 20 दिवसापासून आंदोलन करतोय, अन्न नाहीये पोटामध्ये, मरणाच्या दारात उभा आहे. तो माणूस, डॉक्टर सांगतायत 2-3 दिवसामध्ये हा माणूस मरू सुद्धा शकतो. म्हणजे सोनम सर यांच्या जीवाला धोका आहे. मग आता नेमकं मला एक बीजेपी सरकार आणि बीजेपीचे जेवढेही कार्यकर्ते आहेत ना, जेवढेही नेते आहेत ना, त्यांना विचारायचंय, या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा तुम्ही नेमकं कधी घेणार आहात? तुम्हाला किती लोकांचे बळी पाहिजेत तेव्हा तुम्ही या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेणार आहात? सोनम वांगचुक यांचं कार्य खूप मोठं आहे, भरपूर काही केलेलं आहे या देशासाठी. आपल्या जवानांसाठी सुद्धा सोनम सर यांनी भरपूर काही केलेलं आहे. मग तुम्हाला नेमकं सोनम सर यांचा बळी पाहिजे का? नेमकं तुम्ही त्यांचं मरण आल्याच्या नंतर तुम्ही शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेणार आहात का? असे खूप काही प्रश्न सध्या उभा राहिलेत. पण मोदी साहेबांना एकच विनंती करायची, या जनतेनं तुम्हाला निवडून दिलंय. आज जर तुम्ही सर्वसामान्य जनतेचा अधिकार जर हिरकावून घेत असाल ना तर मग असं म्हणायला काहीच हरकत नाही की तुमचे दिवस भरलेले आहेत. काय झालं होतं काँग्रेसच्या काळामध्ये, अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन केलं आणि त्यांनी आंदोलन केल्याचा फायदा तुम्हाला झाला. त्यांनी आंदोलन केलं आणि जनतेनं काँग्रेसचा भ्रष्टाचार पाहून काँग्रेसला खाली दाबलं आणि तुम्हाला सत्तेत आणलं. आता आहे ना, आता काय असतं माहिती का, जनतेच्या हातात आहे देश कुणाच्या हातामध्ये द्यायचा. जर काँग्रेसला सोडून जर जनतेनं तुमच्या हातात देश दिलाय ना तर जनतेला हे सुद्धा करायला वेळ लागणार नाही, तुमच्या हातातून देश काढायला आणि सर्वसामान्य जनतेच्या हातामध्ये हा देश द्यायला वेळ नाही लागणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घ्या.
आणि गरज आहे. शिक्षण मंत्री नेमकं करतायत काय करतायत? ज्यांनी पेपरफुटी केली त्यांना जेलमध्ये टाकलं, ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे. पण शिक्षण मंत्री असताना सुद्धा लक्ष नव्हतं का? पेपरफुटी कसं काय होत आहे? बरं चला ठीक आहे, आता शिक्षण मंत्र्याचा राजीनामा काय घ्यायला पाहिजे? यासाठी घ्यायला पाहिजे जी 22 लोकांनी आपलं बलिदान दिलंय ना, त्या 22 लोकांसाठी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. मग राजीनामा का घेत नाहीत? आणि हा शिक्षण मंत्री याच्याकडे थोडीफार तरी नैतिकता राहिली की नाही? अरे थोडी नैतिकता बाळगून देणार राजीनामा. असं काय आहे त्या पदावर? का पैसे खायला भेटतात का? टेंडर मिळतात का? दे ना, दे राजीनामा. आज देशाच्या कानकोपऱ्यातून तुझा राजीनामा जनता मागतीये, तर दे ना राजीनामा. कशाला त्या पदाला चिटकून बसला त्या खुर्चीवर? राजीनामा धर्मेंद्र प्रधान यांना द्यावाच लागेल. तोपर्यंत सर्वसामान्य जनता शांत बसणार नाही. आता महत्वाचा मुद्दा सांगतो. सोनम वांगचुक सर यांनी जे आंदोलन उभारले दिल्लीमध्ये, त्या ठिकाणी आज हल्ला झालेला आहे. हल्ला पोलिसांनी केलाय. असं पोलीस कारण देत आहेत की न्यायालयाचा आदेश होता, त्यांची तब्येत खालवत चाललेली होती आणि त्यांच्या जीवाला धोका होत होता, म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करणं हे गरजेचं होतं. म्हणून त्यांची उचलबांगडी केली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे असं पोलीस सांगतायत. पण मला असं वाटतंय की बीजेपीनं जे 20 तारखेला कॉक्रोच जनता पार्टी असेल किंवा सोनम सर यांनी सर्वसामान्य जनतेला आवाहन केलं होतं ना, की 20 तारखेला सर्वांनी या जंतर मंतर या आंदोलनामध्ये सामील व्हा, आपल्याला एक मोर्चा काढायचा आहे. मला वाटतंय त्याची धास्ती बीजेपी सरकारनं 100% घेतली आणि ते आंदोलन, तो मोर्चा आपल्याला झेपणार नाही आणि आपल्याला परवडणार नाही. देशाची जनता, 140 करोड जनता आपल्या विरोधात जाऊ शकते, म्हणून सरकार घाबरलंय आणि आज सोनम वांगचुक यांची उचलबांगडी केलेली आहे असं मला वाटतंय. बरं का, तुमचं मत सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच व्यक्त व्हा की तुम्हाला काय वाटतंय. पण सोनम वांगचुक सर, आता काही लोकांचं म्हणणं काय माहिती का? आता कॉक्रोच जनता पार्टी आपल्या महाराष्ट्राच्या भूमीचा, आपल्या सर्वांचा लाडका अभिजित दिपके त्यांनी ही पार्टी निर्माण केली. एका जज जेव्हा आपल्या भारताच्या तरुणांना कॉक्रोच म्हणून हिणवतो, तेव्हा अभिजित दिपके यांनी कॉक्रोच जनता पार्टी असा एक पक्ष काढला आणि महाराष्ट्राचेच नव्हे तर पूर्ण देशाचे तरुण त्या पार्टीमध्ये सामील झाले. फक्त 5 ते 6 दिवसामध्येच 22 मिलियन पेक्षा जास्त तरुण कॉक्रोच जनता पार्टीमध्ये सामील झाले. मग तुम्ही विचार करू शकता भारतातील तरुणाचा रोष या सरकारच्या विरोधात किती मोठ्या प्रमाणात आहे. हे मोदी साहेबांना कळत नाही का? फक्त आणि फक्त एवढे 5 वर्ष त्यांना सत्ता हाताळायची. भारताची जनजी येणाऱ्या काळामध्ये इलेक्शनच्या वेळेस नेमकं बीजेपी सरकारला वोटिंग मधून काय उत्तर देईल हे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच कळेल. पण कॉक्रोच जनता पार्टी असेल, आता काय होतं मग माहिती का? कॉक्रोच जनता पार्टीला एक असा मुख्य चेहरा नव्हता. तो मुख्य चेहरा बनले ते म्हणजे सोनम वांगचुक सर, आणि त्यांनी ते आंदोलन उभा केलं दिल्लीमध्ये जंतर मंतर. आज हजारो विद्यार्थी त्या आंदोलनाच्या पाठीशी उभा राहतात, दिल्लीमध्ये जात आहेत आणि कित्येक विद्यार्थ्यांनी सुद्धा उपोषण तिथं करतायत. ते तरी सुद्धा सरकारला जाग येत नाही. 20-21 दिवस झालं आंदोलन सुरू आहे. आज त्यांची उचलबांगडी केली आहे. एवढ्या दिवसामध्ये बीजेपीच्या एकाही नेत्याला, एकाही आमदाराला, एकाही खासदाराला टाइम मिळाला नाही का हो त्या स्टेजवर जाऊन आंदोलकाची नेमकं मागणी काय आहे हे समजून घेण्यासाठी? कुणालाच वेळ नाही मिळाला. किती मोठं दुर्दैव आहे. लोकशाही संपली, हुकुमशाही सुरू झाली. कधीपासून माहिती का? जेव्हा हे आंदोलन सरकारने मोडीत काढलं ना, सोनम वांगचुक यांची उचलबांगडी केली, तेव्हाच असं आपल्याला सगळ्यांना समजलंय की आता लोकशाही संपलेली आहे आणि आता हुकुमशाही सुरू झाली. अरे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्य जनतेला हा अधिकार दिलेला आहे. जर तुम्हाला न्याय मिळत नसेल ना, तर तुम्ही शांततेच्या मार्गानं आंदोलन करून न्याय मिळवून घेऊ शकता. हा अधिकार सर्वसामान्य जनतेला बाबासाहेबांनी दिलेला आहे आणि आज तो अधिकार या सरकारनं सर्वसामान्य जनतेच्या हातातून तो अधिकार सुद्धा काढून घेतलेला आहे. जे आम्हाला पाहिजे ना तेच आम्ही करणार. तुम्ही कितीही काहीही करा, आम्ही धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही. मग तुम्ही कितीही काहीही धुमाकूळ करा, पार कुंकड पेटापेटी झाली तरीही आम्ही त्यांचा राजीनामा घेणार नाही. या मतावर सरकार ठाम आहे. आणि विषय काय झाला माहिती का? एक खरं सांगतो,
शिक्षण मंत्र्याला राजीनामा द्यावाच लागणार. आता तर द्यावाच लागणार. का माहिती का? कारण देशातील जनता पेटून उठलीये. आज महाराष्ट्राच्याच नव्हे तर पूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात सगळीकडे आंदोलन सुरू झाले. कॉक्रोच सगळे रस्त्यावर उतरलेत आणि सगळे एकच मागणी करतायत, शिक्षण मंत्री राजीनामा दो, धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो, इस्तीफा दो. सगळीकडून मागणी होतीये. शिक्षण मंत्र्याला राजीनामा द्यावा लागणार. शेवटी मोदीला झुकावंच लागणार सर्वसामान्य जनतेच्या पुढं. हे सत्य आहे. कारण काय माहिती का? जेव्हा यांनी पोलिसांनी सोनम वांगचुक सरांना उचलबांगडी केली ना, हॉस्पिटलमध्ये दाखल केले ना, तेव्हा सोनम वांगचुक सर यांच्या पाठीशी शेतकरी उभे राहिले. देशातले पंजाब, हरियाणा इथले जे शेतकरी आहेत ना, हजारो ट्रॅक्टर्स घेऊन आणि 25,000 शेतकरी त्या आंदोलनाच्या पाठीशी उभा राहण्यासाठी दिल्लीमध्ये आले. अरे देशाच्या कानोकोपऱ्यातून शेतकरी जागा झालाय. कारण शेतकऱ्यांना कळालं की हे जे सरकार बसलंय आपल्या मुलांचे मुर्दे पाडायला बसले. म्हणून आहे ना, म्हणून पूर्णच राज्यातले शेतकरी आक्रमक झालेत आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या पाठीशी उभा राहिलेत. शेतकरी उभा राहिलेत. जे विरोधक आहेत ते सुद्धा आता सगळेच पेटून उठलेत आणि या सरकारच्या विरोधात सगळेच आवाज उठवायला लागलेले आहेत. अभिजित दिपके हे आंदोलनाला बसलेले आहेत, हे उपोषणाला बसलेले आहेत. सोनम वांगचुक सर यांची उचलबांगडी केली पोलिसांनी, त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. आता त्यांच्यानंतर सरकारला असं वाटलं की हे आंदोलन संपुष्टात जाईल, हे आंदोलन संपेल. पण हे आंदोलन संपणार नाही, कारण हे आंदोलन आहे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी. आता म्हणून सोनम सरांच्या नंतर अभिजित दिपके, कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष, आता ते स्वतः उपोषणाला बसलेले आहेत. आणि 20 तारखेला एक मोठा मोर्चा निघणार आहे संसद भवनावरती. सरकारला घाबरवण्यासाठी नाही, तर फक्त आणि फक्त शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेण्यासाठी. अरे घेऊन टाका ना, राजीनामा घ्या आणि विषय संपवा. कॉक्रोच जनता पार्टी किंवा सोनम वांगचुक सर, कोणाला स्वतः उपाशी राहण्याची म्हणजे हौस आहे? कोणी एक दिवस तरी आपण उपाशी राहू शकतो का? नाही राहू शकत ना. मग शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घ्या, हा विषय संपवा. उगाच कशाला लांबून लावताय? आणि राजीनामा तर तुम्हाला घ्यावाच लागणार आहे, कारण आता देशातले शेतकरी, विरोधक सगळेच एकवटलेत. विद्यार्थी हजारोच्या संख्येनं दिल्लीमध्ये सामील झालेत. आता आहे ना, आता शिक्षण मंत्र्याचा राजीनामा तुम्हाला घ्यावाच लागणार. आता सोनम वांगचुक सरांच्या जागी अभिजित दिपके हे आंदोलन बसलेले आहेत. त्यांच्या हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे. आणि काय माहिती का? कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला अधिकार दिलाय. पण हे जर सरकार तो अधिकार सर्वसामान्य जनतेपासून जर हिरकावून घेत असेल ना, तर मग हुकुमशाही नक्कीच सुरू झाली. या सरकारच्या विरोधात देशातील जनता रस्त्यावर उतरताना आपल्याला पाहायला मिळतील. सोनम वांगचुक सरांची उचलबांगडी करायलाच पाहिजे नव्हती. आज देश जो खवळलाय ना, आणि जो देश आज आपल्या या सरकारच्या विरोधात आवाज उठवतोय ना, फक्त यासाठीच उठवतोय कारण या सरकारनं सर्वसामान्य जनतेचा अधिकार हिरकवून घेण्याचा प्रयत्न केलाय. म्हणून आज देशातून कॉक्रोच जनता पार्टीच्या पाठीशी आज सगळेच ठामपणे उभा राहिलेत. आणि मोदी सरकार, जर तुम्हाला अजूनही सांगतोय वेळ गेलेली नाहीये, लवकरात लवकर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या. कॉक्रोच सगळे रस्त्यावर आलेले आहेत. कॉक्रोच समोर तुम्हाला झुकावं लागणार आहे आणि तुमच्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घ्यावाच लागणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर राजीनामा घ्या. अभिजित दिपके आंदोलनाला बसलेले आहेत. 20 तारखेला मोर्चा निघतोय. लाखो करोडच्या संख्येनं शेतकरी, विद्यार्थी सगळे सामील होतात त्या मोर्चामध्ये. तो मोर्चा तुम्हाला परवडणार नाही. आणि जर तो मोर्चा निघला ना, 140 करोड जनता तुमच्या विरोधात जाईल. कारण जनतेला कळल की हे सरकार आपल्यासाठी नाही, शेतकऱ्यांसाठी नाही, विद्यार्थ्यांसाठी नाही. हे जर 140 करोड जनतेला कळलं ना, मग 2029 मध्ये तुम्ही विरोधी बाकावर सुद्धा नसणार. हे तितकं सत्य आहे. जनतेमध्ये ताकद आहे. कुणाला सत्तेत बसवायचं आणि कुणाला डायरेक्ट राजकारणातून नास्तेनाबूद करायचं, हे जनतामध्ये ताकद आहे. त्यामुळे लवकरात लवकर राजीनामा घ्या. आणि सोनम वांगचुक सर यांची तब्येत खालावलेली आहे, ते सध्या हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यांच्यावर आता उपचार सुरू होतील. एवढी पोलिसांची दडपशाही सुरू आहे, एवढी हुकुमशाही सुरू आहे. अरे त्यांना कुणाला भेटून सुद्धा देत नाहीयेत पोलीस. मोबाईल सुद्धा त्यांच्यापाशी अलाउड नाहीये. का माहिती का? सोनम वांगचुक सर काही बोलतील आणि ते बाहेर येईल म्हणून सोनम वांगचुक सरांपाशी मोबाईल सुद्धा पोलीस घेऊन जाऊन देत नाहीत. अरे सोनम वांगचुक सर यांच्या पत्नीला सुद्धा त्यांना भेटून दिलं नाही. म्हणजे कितीही दडपशाही, कितीही हुकुमशाही.
काय चालवलं हे या देशामध्ये? हा देश संविधानावर चालतो, कायदे आहेत, संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलाय. जर आंदोलन शांततेच्या मार्गाने चालू होतं तर तुम्हाला ते आंदोलन मोडीत काढण्याचा काही संबंधच नव्हता ना. कशासाठी तो हल्ला केलाय? अभिजित दिपकेवरही हल्ले वारंवार होत आहेत. असंही काही माहिती समोर येते की त्या आंदोलनामध्ये गुंड सामील होत आहेत. हे जे कोणी गुंड असतील ना, हे सगळे ना सगळे नेमकं कुणाचे कार्यकर्ते आहेत याचा पोलिसांनी तपास घेऊन, आता पोलिसही त्यांचेच आहेत. काय आहे माहिती का, हे जे कॉक्रोच आहेत ना, कॉक्रोचनेच याचा शोध घ्यायला पाहिजे की हे गुंड नेमकं सामील होत आहेत ते कुणाचे आहेत. जर राजकीय पक्षाचे निघले ना, जागच्या जागी हे ठोकले पाहिजे. विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे हा, कॉक्रोच जनता पार्टीचा नाही. मी स्वतः कॉक्रोच जनता पार्टीचं समर्थनही करत नाही आणि नाही मी त्या कॉक्रोच जनता पार्टीला फॉलो करतो. पण ते आंदोलन चाललंय विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी. येणारा काळ, येणारं भविष्य हे विद्यार्थी आहे. त्यामुळं आपल्या देशाचं येणारं भविष्य हे विद्यार्थी आहेत आणि हे आंदोलन त्यांच्यासाठी चाललंय. जर 140 करोड जनता आज धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागते, राजीनामा घ्या, विषय संपवा. कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ मी कधीच नव्हतो. नाही मी त्या पार्टीचं समर्थन करतोय, मी कोणत्याच पक्षाचा नाहीये. मी त्यामुळं लवकरात लवकर राजीनामा तुम्हाला घ्यावा लागेल आणि तुम्ही तो घेणार हे आम्हाला माहिती आणि लवकरच घेणार आहे. उद्या सुद्धा राजीनामा होऊ शकतो, हेही तितकंच सत्य आहे. कारण आज हजारो ट्रॅक्टर्स घेऊन शेतकरी त्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला दिल्लीत सामील झालेत. महाराष्ट्राची जनता सुद्धा 20 तारखेला मोठ्या प्रमाणात चाललेली आहे दिल्लीला. प्रत्येक राज्यातून सगळी शेतकरी म्हणा, कॉक्रोच म्हणा, रस्त्यावर उतरतायत, दिल्लीमध्ये सामील होत आहेत 20 तारखेच्या मोर्चामध्ये. आणि मोदी साहेबांना हे चांगलं माहित आहे, 20 तारखेचा मोर्चा आपल्याला परवडणारा नाहीये, चांगल्याच माहितीये. बाकी या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं होतं, अभिजित दिपकेवर जे वारंवार हल्ले होत आहेत, एका महिलेने शाई पण पिकली, त्या घटनेचा सुद्धा मी जाहीर निषेध करतो. अरे तो एक तरुण आहे आपल्यातलाच, त्याने एक स्वतःची पार्टी उभा केली. ज्या जजनं आपल्या तरुणांना हिनवलं होतं कॉक्रोच म्हणून, कॉक्रोच जनता पार्टी त्याने स्वतः निर्माण केली आणि देशातले कॉक्रोच त्या पार्टीमध्ये सामील झाले. आज अभिजित दिपकेच्या पाठीशी उभा राहिले, त्याच्यावर तुम्ही वारंवार हल्ले करतायत. जाहीर निषेध करतो मी त्या घटनेचा. बाकी या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं होतं, कॉक्रोच जनता पार्टीच्या पाठीशी नाही, पण ते जे आंदोलन चाललंय विद्यार्थ्यांचं, त्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनासाठी आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. कारण विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय आणि विद्यार्थ्यांचं नुकसान तर होतंयच, पण ज्या 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, त्यांना आत्महत्या त्यांनी केली, त्यांनी जे बलिदान दिलंय ना या पेपर फुटीमुळं, त्यासाठी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंटमध्ये व्यक्त व्हा. बाकी थांबूया. कॉक्रोच जनता पार्टी असो किंवा सोनम वांगचुक सर असो, हे जे आंदोलन करतात विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी, त्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतो. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा एकदा हक्काने सांगतोय, द रिअल थॉट आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच लगेच सबस्क्राईब करून टाका. व्हिडिओ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवा. प्रत्येक ग्रुपवर शेअर करा, प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करा. तोपर्यंत भेटूया आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबूया. रजा घेतो. जय महाराष्ट्र.